नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. आरबी मराठी न्यूज संवाद मध्ये सर्व आमच्या दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. चिखली नगर परिषद निवडणूक 2025 या ठिकाणी सुरू आहे आणि अतिशय प्रचाराची सुद्धा रणधुमाळीला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आज या प्रभागामध्ये आपण प्रचार या ठिकाणी सुरू आहे, त्या संदर्भामध्ये काय सांगाल? प्रभाग क्रमांक 4 मध्ये आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पंडिता देशमुख या प्रभागाचे उमेदवार दीपकदादा खरात, झकियाबी यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीची एक आशीर्वाद रॅली निघालेली आहे आणि आपण बघतो अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद त्या ठिकाणी या प्रभागातल्या जनतेने दिलेला आहे. ज्या आमच्या माता भगिनी आहेत, लाडकी बहीण योजना त्यांच्या घराघरामध्ये गेलेली आहे. बांधकाम कामगारांच्या माध्यमातून त्या ठिकाणी किट असेल, भांडी असेल, अशा विविध योजना या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत. घरकुलाच्या काही समस्या आहेत, त्या घरकुलाच्या समस्या आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये पूर्ण करू. परंतु मी खात्रीने सांगते, जो उत्स्फूर्त प्रतिसाद, जो उत्स्फूर्त आशीर्वाद या प्रभाग 4 मधल्या जनतेने भारतीय जनता पार्टीला दिला, हा नक्कीच या ठिकाणी एक मोठा विजय प्राप्त होणार आहे, एवढं मी या ठिकाणी खात्रीने सांगते. पाईपलाईनच्या संदर्भामध्ये काय सांगणार? नळ योजनेची जी पाईपलाईन या ठिकाणी खोदण्यात आलेली आहे, हे बघा, ही जी नळ योजना आहे ही एखाद्या गल्लीपुरता किंवा प्रभागाची नळ योजना नाहीये. ही 3 वॉल सिस्टीमची नळ योजना आहे. पेंटाकळी धरणापासनं तर चिखलीपर्यंत, चिखली शहरामध्ये म्हणजे हद्दवाढ असेल आणि संपूर्ण चिखली शहर असेल, या पूर्ण चिखली शहरासाठीची ही नळ योजना आहे. या नळ योजनेचा भूमिपूजन जेव्हा आम्ही केलं तेव्हाच आम्ही सांगितलं होतं, ही योजना पूर्णत्वास जायला त्या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष लागणार आहे. याचं टेस्टिंग होणार आहे आणि ही नळ योजनेसाठी, पाईपलाईनसाठी जे रस्ते आपण खोदलेले आहेत ते रस्ते सुद्धा करण्याची तरतूद, ती जबाबदारी ही भारतीय जनता पार्टीने घेतलेली आहे. माझी सर्व चिखलीकरांना, प्रभाग 4 मधील नागरिकांना कळकळीची विनंती आहे की विरोधकांच्या भूलथापांना बळी पडू नका. हे तेच विरोधक आहेत की सत्तेवरती असताना यांनी आपल्यासाठी काहीही केलं नाही. आज भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चिखलीकरांचा 30 वर्षाचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटत आहे. आपण सहकार्य करा. 100% येणाऱ्या 3 ते 4 महिन्यामध्ये या नळ योजनेचं काम त्या ठिकाणी पूर्णत्वास जाईल. सगळे रस्ते सुद्धा पूर्ण होतील आणि प्रत्येक चिखलीकरांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याजोगं पाण्याचं पाणी हे आता जो तुम्ही टॅक्स भरताय तेवढ्याच टॅक्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे.